सगळ्यात आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कधी असं मध्यरात्री झोपेतून अचानक दचकून जागे झाले आहात का? म्हणजे मध्यरात्रीच्या नीरव शांततेत तुम्ही आपल्या बेडरूममध्ये अगदी शांत निवांत झोपलेले आहात. दिवसभराच्या कामाने शरीर पुरतं थकून विश्रांती घेते आणि अशातच तुम्हाला एखादं विचित्र भयानक स्वप्न पडलं, ज्यात तुम्ही असेच बेडवर झोपलेले आहात आणि एक काळी आकृती तुमच्या खोलीमध्ये शिरतीये. तुम्ही त्या आकृतीला पाहून थोडे घाबरता, पण स्वप्नात, आणि काही समजायच्या आत ती आकृती तुमच्या अंगावर झेप घेते. छातीवर बसून तुमचा गळा दाबायचा प्रयत्न करते, किंवा स्वप्नात कोणीतरी तुमच्या मागे लागलंय. आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही जीवाच्या आकांताने धावताय, किंचाळण्याचा प्रयत्न करताय, पण तोंडातून आवाजच निघत नाही. तुम्ही आता त्याच पकडीतून सुटण्याची केविलवाणी धडपड करताय, पण तुमचं सारं शरीरच जसं निकामी झालंय. ते तुम्हाला संपवणार इतक्यात तुम्ही खडबडून जागे होता. पूर्ण अंग अक्षरशः घामाने चिंब भिजलेलं असतं, पण पुढच्या क्षणी तुमच्या लक्षात येतं की तुम्ही ठीक आहात. कोणीही तुमच्या छातीवर बसून तुमचा जीव घेत नाही. मनात थोडी भीती राहतेच आणि तुम्ही पुन्हा झोपायचा प्रयत्न करता. काही वेळातच झोपूनही जाता. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का? स्वप्नात तुम्ही ज्याला पाहिलं होतं ते तुमच्या रूममध्ये अजून असू शकतं. हे केवळ एक स्वप्न नव्हतं, तर आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न होता. आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर असं पुन्हा घडणार असतं, आणि ते घडतंही. हे मी का सांगतोय ते तुम्हाला समजेलच, कारण मागील काही दिवसापासून मी या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतोय. आता काही क्षणापूर्वीच मला तो प्रत्यय आलाय. आजही गाढ झोपेतून नेहा अचानक जागी झालीये. फक्त जागीच नाही झाली, तर एका झटक्यासरशी बेडवरून उठून बसलीये. तिला काहीतरी भयानक स्वप्न पडलं असावं. त्यात आमच्या आलिशान बंगल्याच्या बाहेरील निर्जन रस्त्यावर काही भटक्या कुत्र्यांच्या केकाटण्याचा आवाज रात्रीच्या त्या नीरव शांततेत अधिकच उग्रपणे ऐकू येत होता. त्यातलं एक कुत्रं तर कोल्हेकुई व्हावी तसंच काहीसं ओरडत होतं. कदाचित ते रडत असावं, पण कुत्र्याच्या रडण्याचा तो बेसूर आवाज या रात्रीच्या समयी काळजात धडकी भरवण्यासाठी पुरेसा होता. कदाचित त्या आवाजानेच ती उठली असेल, की दुसरं काही कारण असेल, हे लक्षात येण्यापलीकडचं होतं. त्या भीतीनेच तिचं सर्वांग अगदी घामाने चिंब भिजलेलं, तर काळीजही अजून जोरजोरात धडधडत होतं. चेहऱ्यावर आलेले मोकळे केस बाजूला करताच तिच्या कपाळावर जमलेले घामाचे थेंब पाहून तिच्या भीतीची किंचित का असेना मला गंभीरता जाणवली. नाईट लॅम्पच्या अंधुक प्रकाशात माझी नजर समोर भिंतीवर एका खिळ्याच्या आधाराने टांगलेल्या घड्याळावर गेली. रात्रीचे 3:30 वाजून गेले होते. पहाटे तिच्या मखमली रेशमी मिठीत विरघळून गेलो होतोच की इतक्यात ती कसल्याशा भीतीनं जागी झाली. काही दिवसांपासून मी नोटीस करतोय की अशीच रात्री अपरात्री दचकून जागी होतीये. आजही ती अशीच जागी झाली होती. ती म्हणजे नेहा, माझी बायको. आता मला समजेनासं झालंय की काय करावं. कदाचित नवीन लग्न झालंय, त्यामुळं कोणाची तरी नजर लागली असावी. नवीन म्हणजे 2-2.5 वर्ष झाली. आता पण यावर काय उपाय करावा हेच कळत नाही. जेव्हा तिला जाग येते तेव्हा घामानं चिंब भिजलेलं तिचं शरीर अक्षरशः थरथर कापत असतं. कधीकधी तिचं सारं शरीर कोणीतरी घट्ट जखडून ठेवल्यासारखं होतं. मी तिला जागं करण्याचा प्रयत्न करतो, पण तिच्या तोंडातून आवाजच फुटत नाही. मी कितीही हाका मारल्या तरी ती फक्त कणत असते आणि मग झटकन उठून बसते, थरथर कापत. कोण ते माहिती नाही, पण कोणीतरी आहे जे तिला त्रास देतंय. आपल्या विस्कटलेल्या केसांनी झाकलेला चेहरा गुडघ्यावर ठेवून क्षणभर तशीच बसते. काही विचारलं तरी गप्पच राहते. न काही बोलते, न काही सांगते. बेडच्या बाजूला छोट्या टेबलवर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या जगमधलं थोडंसं पाणी पिते आणि पुन्हा बेडवर माझ्या बाजूला येऊन आडवी होते. तिची अवस्था पाहून तिला मिठीत घ्यायचंही धाडस होत नाही. तिचं हे असं घाबरून जगणं मला खरंच असह्य होऊ लागलंय. सुरुवातीला काही वाटलं नाही, पण हळूहळू तिचा त्रास वाढतच निघालाय. काय उपाय करावा?
चौरस्त्यावरील खडे घेऊन तिच्यावरून उतरून टाकावेत, लिंबू मधोमध कापून त्यात लाल भडक कुंकू भरून चौरस्त्यावर किंवा एखाद्या पुलाखाली टाकून यावं. लाकडी काड्यांनी विणलेल्या दुरडीत पांढरा भात, त्यावर गुलाल टाकून, त्यावर चिमूटभर काळी हळद टाकून ते नदी, विहीर, तलाव अशा ठिकाणी नेऊन यावं, की कोण्या चांगल्या डॉक्टरला दाखवून औषधं घ्यावी. कोणीतरी काहीतरी उपाय सुचवा, जेणेकरून माझ्या बायकोला बरं वाटेल. टेबलवरच्या गुलाबी रंगाच्या प्लॅस्टिकच्या जारमधलं घोटभर पाणी पिऊन ती पुन्हा बेडवर आडवी झाली. आणि आता बाहेर कुत्र्याचं केकाटणंही थांबले. अगदी शांत वातावरण आहे, पण ही शांतता सुंदर नाही तर गंभीर आहे. या नीरव शांततेत त्या भिंतीवरच्या घड्याळाचा आवाज तेवढाच येतोय. त्या सेकंद काट्याला पाहत तिच्या बाजूला शांत पडलोय. पण तिची एवढी काळजी करण्याचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे नेहाला दिवस गेलेत आणि आता तिला 7वा महिना सुरू आहे. या अवस्थेत तिला असे भास होऊ नये यासाठी माझा खटाटोप आहे. माझी बायको तशी धाडशी आहे, पण भूताखेतांची तिला जरा जास्तच भीती वाटते. त्या बाबतीत मुलकाची घाबरट. मी तिला प्रेमानं ससा म्हणतो. ससा माहिती आहे ना किती धाडशी असतो. झाडावरचं सुकलेलं पान जरी अंगावर पडलं तरी भीतीनं सैरावैरा धावणारा ससा. अगदी त्या सशासारखीच तिची अवस्था. आता नवीनच म्हणजे 2 वर्षापूर्वी लग्न झालंय, तेही अरेंज मॅरेज. म्हणजे जोडीदाराचे सुप्त गुण तुम्हाला लग्नानंतरच समजणार. लग्नानंतर 2 महिन्यांनी तिच्या मामाच्या घरी जेवायला गेलो, तेव्हा मला तिच्यातील एक सुप्त गुण समजला. रात्री मामाच्या घरी जेवण आवरून निघायला जरा उशीरच झाला. तिचे मामा मामी राहायला आग्रह करत होते. रात्रीचे 10 तर वाजले होते आणि तासाभराचा रस्ता. मला चुकूनसुद्धा राहायचं नव्हतं, पण नेहा मात्र राहायला तयार झाली. पण मी कसला ऐकतोय. मामा मामीचा निरोप घेऊन गाडीवरून घरी जायला निघालो खरा, पण नेहा मात्र गप्पच होती. कदाचित तिला राहायचं होतं आणि मी नकार दर्शविला म्हणून नाराज असेल असं मला वाटलं. आमची गाडी गावच्या त्या ओबडधोबड रस्त्यावरून चालू लागली. नाराज आहेस का, मी म्हणालो. ती एवढंच म्हणाली. बोल ना काहीतरी. बघ किती छान चांदणं पडले, त्यात गाडीवरून जाताना अंगाला झोंबणारा हा गारगार वारा, ही तरुण भरात आलेली रात्र आणि तू अशी माझ्यासोबत. काय रोमॅन्टिक क्षण आहेत ना. मी जरा मागे सरकत तिला चिकटायचा प्रयत्न करू लागलो. प्लीज काही बोलू नको. हो, बोलायची वेळ नाही, काहीतरी करायची वेळ आहे, म्हणतच तिच्या हाताचं चुंबन घेतलं. तसं तिनं झटकन हात मागे खेचला. काही करू नका, ही जागा आणि वेळ तशी नाही. तसा मी अस्वस्थ झालो. म्हणजे मला भीती वाटते हो. तिच्या आवाजात कंप सुटलेला मला जाणवला. भीती? कसली भीती वाटतेय, मी काळजीनं विचारलं. तसा तिनं आपला उजवा हात माझ्या खांद्यावर ठेवत आवळला आणि डोळे गच्च बंद करून म्हणाली, पुढं काही अंतरावर एक ओढा आहे, तिथं काही झालं तरी तोंडातून शब्द काढू नका. का, मी सहजच विचारलं. तिथं बाधा होते लोकांना, मी खूपदा ऐकलंय. तिचं बोलणं ऐकून मी जरा मस्करी करायचं ठरवलं. काही अंतरावरच ओढा आला होता. तसा मी म्हणालो, नेहा, ए नेहा, गाडीला काहीतरी झालंय ग. माझ्या बोलण्याने तिच्या काळजाची धडधड वाढली आणि मी गाडी बरोबर ओढ्यावरच नेऊन थांबवली. ती एकसारखी देवाचा धावा करत होती. मला आता तिला जास्त भीती घालायची नव्हती. मी गाडी सुरू केली. तोच एक ससा गाडीच्या प्रकाशात आला. तो मोरून तिथंच बसला. तो जागचा हलायला तयार नाही आणि नेहा मात्र एकसारखी, अहो मागे चला, ऐका माझं, पाया पडते, पुढं काहीतरी विचित्र घडणार असं माझ्या मनाला वाटतंय. मी गाडी पुढं घेऊ लागलो, पण तो ससा काय जागचा हलेना. तसं मागून एक दुचाकी येत असल्याचं जाणवलं. ती दुचाकी आमच्या बाजूला येऊन थांबली. मामा तुम्ही? तिचे मामा गाडी घेऊन आले होते. गाडी बंद पडली म्हणून नेहाने फोन केलता. मी जरा रागातच वळून नेहाला पाहिलं. तुम्ही एक म्हण ऐकली असेल ना, आपल्या पायावर कुऱ्हाड मारणं. बहुतेक यालाच म्हणत असावेत. तिला भीती दाखवायच्या नादात परत मामाच्या घरात. गपगुमान आलो असतो रात्री, एकमेकांच्या मिठीत झोपलो असतो. पण माझीच गंमत झाली. मामा सर्वात थोरले, 2 मुलीच, दोघींचे लग्न झालेली. रात्रीचे 11 वाजले असतील.
मानसी आतल्या खोलीत मामीसोबत गप्पा मारत बसली होती, तर मी आणि मामा बाहेर अंगणात सुपारीचं खांड अडकीत धरत हाताने तिला घट्टकन दाबून त्याचे तुकडे गेले. मी तुम्हाला थांबा म्हणून सांगितलं त्याला एक कारण होतं. सुपारीचं खांड चघळत मामा बोलू लागले. म्हणजे मला नाही समजलं. त्यांनी दिलेला तो सुपारीचा तुकडा अजूनही माझ्या हातात तसाच होता. नेहाला बाहेरच्या वाऱ्याची जाणीव होते. बोलतच मामांनी तोंडातील पानाची पिचकारी पायऱ्याच्या बाजूला तयार केलेल्या छोट्याशा बागेत मारली. बाहेरचं वारं ते काय असतं? मला मात्र प्रश्न पडला होता. तसा मामा सांगू लागले. ती लहान असतानाच आमची आई म्हणजे तिची आजी वारली. त्यानंतर काही दिवसातच तिला रात्री झोपेत कोणीतरी आपलं शरीर जखडून ठेवल्यासारखं होऊ लागलं. झोपेत कणायची, दचकून उठायची. आजीचा जीव होता तिच्यावर. आमच्या आबांनी नेहाला आजीच्या फोटोसमोर नेलं आणि हात जोडत म्हणाले, पोर झरझरतीया, असं करू नको, नात आहे तुझी ती. आणि खरंच काही दिवसांनी तिला होणारा त्रास बंद झाला. पण एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहा राहायला आली होती. आज जिथं तुमची गाडी बंद पडली होती त्या ओढ्यावरच उताराला एक विहीर आहे. त्या विहिरीत साप विरुळा हे खूप आहेत. त्यामुळे कोणी त्या विहिरीत पोहायला जात नव्हतं. पण ओढ्यावर धुणं धुवायला मात्र सारं गाव जायचं. त्या दिवशी माझ्या दोन्ही लेकी आणि नेहा धुणं धुवायला गेल्या होत्या. दुपार झालेली. गाई म्हशी जनावर पाण्यावर घेऊन आलेली माणसं आणि धुणं घेऊन आलेल्या बायकाही होत्या ओढ्यावर. नेहा ओढ्याच्या काठावर झाडाच्या सावलीत बसून उन्हानं चमकणारं पाणी बघत होती. तिला ते खूपच छान वाटत होतं. तोच ओढ्यावर बांधलेल्या छोट्या दगडी पुलावरच्या रस्त्याच्या मधोमध एक तरुण बाई तिला उभी दिसली. तिनं नेसलेलं पांढरं जरद नऊवारी लुगडं दुपारच्या रणरणत्या उन्हात अधिकच उठून दिसत होतं. हातात गडद हिरवा चोडा तिच्या नितळ गोऱ्या अंगावर अधिकच खुलून दिसत होता. मोकळे सोडलेले केस जवळजवळ गुडघ्यापर्यंत लांब होते. कपाळावर टपोरं लाल भडक कुंकू तिच्या पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्यावर अधिकच उठून दिसत होतं. ती बाई ओढ्याच्या पाण्यात पाहतच चालत पुढे येत होती. काठावर बसलेल्या नेहाची नजर तिच्यावरच होती. ती बाई जसजशी जवळ येऊ लागली तशी एक गोष्ट नेहाच्या लक्षात आली. होरपळून जाणाऱ्या रणरणत्या उन्हात जिथं लोक क्षणभर पण उभं राहत नाही, तिथं मात्र ती बाई खडकाळ रस्त्यावरून अनवाणी पायाने चालत येत होती. नेहाची नजर आता त्या बाईवरच खिळली होती. ती बाई तिच्यापासून 20-1 पावलांवर लांब असेल. ती बाई अजूनही ओढ्याच्या खळखळणाऱ्या पाण्यात पाहत होती. तोच तिने झटकन आपली मान फिरवत नेहाकडे पाहिलं. मोठे डोळे करून आपल्यावर स्थिरावलेली तिची ती रखरखती नजर पाहून नेहाच्या अंगावर काठा उभा राहिला. जसजशी ती बाई चालत नेहाच्या दिशेने येऊ लागली तशी नेहा आजूबाजूला लोकांना पाहू लागली. पण जो तो आपापल्या कामात गुंग झालेला. नेहा त्या जागेवरून उठायचा प्रयत्न करत होती, पण जसं तिचं शरीर अपंगत झाल्यासारखं काहीच हालचाल होत नव्हती. वरून उन्हाचा तडाखा आणि समोर ती विचित्र स्त्री जी आता तिच्याजवळ उभी होती. नेहा, कुठं निघालीस? माझ्या थोरल्या पोरीनं ओढ्याच्या खळखळणाऱ्या पाण्यातून चालत निघालेल्या नेहाला विचारलं. पण काही न बोलता ती तशीच पुढे चालू लागली. आता दोन्ही मुली नेहाला हाक मारू लागल्या. तशी आजूबाजूला जनावरं पाण्यावर घेऊन आलेले लोकही तिच्याकडे पाहू लागले. ती विहिरीच्या कठाड्यावर उभी राहिली तसे 2-3 पुरुष तिला पकडायला धावले. तिनं एक नजर मागे वळून पाहिलं आणि झटकन पाण्यात उडी घेतली. कोण होती ती बाई? मी मामांना विचारलं. शामू देसायाची सून. 2 दिवसांपासून बेपत्ता होती. सगळीकडं शोधलं पण सापडली नाही. नेहाला विहिरीतून काढताच तिचं पण प्रेत हाताला लागलं. तिनं त्या विहिरीत उडी मारून जीव दिलता. त्यानंतर नेहाला तिनं वरीसभर त्रास दिला. मामांच्या तोंडून त्या रात्री मला नेहाचा सुप्त गुण समजला. तिला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या असामान्य नैसर्गिक शक्तीची साध्या भाषेत सांगायचं तर भूतप्रेत यांची जाणीव होते. आजही ती अशीच कोणाच्या तरी जाणीवेने उठली. एखादा आत्मा, भूत यांचा वावर आमच्या बेडरूममध्ये आहे. मला तर काहीच सुचेनासं झालंय. कारण आता हे रोजचं झालंय माझ्यासाठी. तसं मी तिला समजून घेतो, पण मला त्या दिवशी तिचा खूप राग आला. ती प्रेग्नेंट आहे
ही गुड न्यूज मला मिळाली आणि आनंदाच्या भरात मी तिला म्हटलं, मुलाचं नाव ऋषभ ठेवू. तशी ती किंचित रागावली. बुवया आकसतच मला म्हणाली, मुलगी झाली तर? मी तर क्लिअर केलं, मला मुलगाच हवा. वंशाला दिवा पाहिजे ना. एवढी प्रॉपर्टी काय जावयाच्या घशात घालायची? मुलगा हवाच. आणि या गोष्टीवरून आमच्यामध्ये जवळजवळ रोजच भांडण व्हायचं. एकदा तर मी तिच्यावर हात उचलला. एवढ्यावरच थांबलो नाही तर तिच्या मुलीला पोटात संपवायचा बरं. एवढ्यावरच थांबलो नाही तर तिच्या मुलीला पोटात संपवायला बरंच काही केलं. मी तरी काय करणार? बाबांना नातूच हवा होता आणि मी आपल्या बाबांचा शब्द ओलांडू शकत नाही. एकदा जबरदस्तीने अबॉर्शनसाठीही नेलं. 4 पैसे तोंडावर फेकल्यावर डॉक्टरही तयार झाला. पण आमचा नंबर आलाच होता की त्या दवाखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. दवाखान्याला कुलूप लागलं. साला एक प्लॅन काम करत नव्हता. रोज 1-2 पेग दारू पिणारा मी आता अख्खी बाटली दारू पिऊ लागलो. टेन्शन, नुसतं टेन्शन. आणि टेन्शन कमी करायला दारू. मुलीचा तिरस्कार करायचं तसं कारण पण होतं. म्हणजे कॉलेजचे ते दिवस आठवले की मी आता एका मुलीचा बाप होणार आहे याचीच लाज वाटते. गल्लीमध्ये कट्ट्यावर मित्रांसोबत बसायचो तेव्हा रस्त्यावरून एखादी मुलगी जाताना दिसली तर आम्ही तिच्यावर काय काय कमेंट करत होतो ते आम्हालाच माहीत होतं. तिच्या शरीराचा एक अवयव लाळ घोटत न्याहाळत असायचो. नजरेनंच तिच्या अवयवांची साईज सांगायचं. कॉलेजमध्ये तर कहर केलेला. पैजा, मुली पटवायच्या पैजा. त्यात आमच्या ग्रुपमध्ये मी दिसायलाही सगळ्यात स्मार्ट, स्टायलिश आणि वडील पैशाने गब्बर, ढीक पैसा. मग काय, पैज लावून मुली पटवण्यात माझा कोणी हात धरत नव्हतं. आणि पोरींना काय, पैसा दिसला की म्हाताऱ्यालाही बोलतात. हे सगळं आठवलं की आता आपण एका मुलीचा बाप व्हायचं. छे. आणि विचार केला, आता नेहालाच संपवायची. म्हणजे तिच्या पोटातली मुलगीही संपेलच. आता तुम्ही विचार कराल की एकदा म्हणतो बायकोची काळजी वाटते आणि एकदा म्हणतो की तिला संपवायला विचार करतोय. म्हणजे याचं चाललंय तरी काय, सगळं सांगतो. तर एकदा मेडिकलमधून विषाची बाटली आणली आणि तिला संपवायचा प्लॅन केला. त्या दिवशी रात्री तिच्या जेवणात विष घालून मी बाहेर हॉलमध्ये पुन्हा दारू पीत बसलो. सकाळी उठून पाहिलं, घरामध्ये रडारड सुरू होती. लोक जमलेले. आई दाय मोकलून रडत होती तर शेजारच्या महिला तिला सावरत होत्या. डावीकडं नजर गेली आणि नेहा, ती तर अगदी ठणठणीत होती. नेमकं काय झालंय हे समजायला वेळ नाही लागला. तिला विष घालून मारायला आणलेली बाटली अजूनही बाथरूमच्या खिडकीत रिकामी होऊन पडली आहे. पण त्या रात्री नेहा मात्र जरा जास्तच हुशार निघाली. मला मात्र दारू नडली. मी आता तिला काहीच बोलत नाही. खरंच, पुरुष किती निष्ठुर असला तरी त्याच्या पत्नीचं मन त्याच्यासाठी तुटत असतंच. मी तिला इतका त्रास दिला, शिवीगाळ केली, मारहाण केली, पण तरी आजही तिच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी येतंय. बेडवर उजव्या कुशीवर पडूनच तिची नजर भिंतीवर अडकवलेल्या माझ्या हार घातलेल्या फोटोवर स्थिरावली आहे. मी मात्र तिच्या मागे बेडवर पडूनच तिला पाहतोय. डोक्यात एवढाच विचार घुमतोय की तिला होणारे हे भास कधी कमी होणार. कोणती अदृश्य शक्ती आहे जिची जाणीव तिला होतीये आणि ती अशी रात्री अपरात्री दचकून उठतीये. राहून राहून मला याच गोष्टीची काळजी वाटतीये. काळजी वाटण्याचं कारणही तसं आहे. म्हणजे आता मीच तिच्या पोटी जन्म घेणार आहे, तिच्या मुलीच्या रूपात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कॉमेंट करून कळवा आणि आपल्या मित्र किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा. तसेच अशाच नवीन स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजे चॅनलच्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. आणि आपले काही अनुभव किंवा स्टोरीज आम्हाला कळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेलवर तुम्ही पाठवू शकता.